चहा कशी झाली? डोसा चहा तिथून इथून घेईपर्यंत पूर्ण त्याचा थंड. आपण बघूया आपली डायनो 1 स्टार्ट मध्ये चालू होते का. ही आहे उटीची टॉय ट्रेन. फायनली पूर्ण झालेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राईड सिनेमॅटिक या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्या साऊथ इंडिया राईडचा 5वा दिवस आहे आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहे उटी. आता सकाळचे वाजलेत 9 आणि आम्ही आहे अजून आमच्या रूममध्ये. त्याच्या मागचं कारण हा व्ह्यू. बाहेर एवढी थंडी आहे आणि पूर्ण धुकं पडलेलं असल्यामुळे बाहेर थंडी असल्यामुळे आम्ही बाहेरच निघत नाही. आणि आमचे तस्मय साहेब आयुषचा ब्लॉग बघत चहा बिस्किट खात आहेत. अक्षू ते हिटर जवळ बसून शेक घेते. आणि आज आम्हाला जायचंय टीच्या मार्केटमध्ये. बाकी उटी जे ठिकाण आहे ती फिरण्यासाठी. पण प्रॉब्लेम असा आहे की थंडी आणि धुक्यामुळे घराच्या बाहेर निघावं असं वाटत नाहीये. बघू थोडं जर धुकं कमी झालं आणि थोडंसं ऊन आलं तर आम्ही जाऊ, आणि नाही आलं तरी जाऊ, कारण की आलं एवढं म्हटलं तर फिरायला लागणारच. चहा मी इथे स्वतः बनवली आज. आणि चहा कशी झाली रे स्मेल? चहा कशी झाली? चांगली झाली. गांडूळचा साप होत. तस्मय या गांडूळला साप बोलतात. तस्मय छोटावाला साप आहे तो. आम्ही आता चाललोय ब्रेकफास्ट करायला. 9:30 झालेत. भिंगोळ भिंगोळ काही केलेली नाहीये कारण की ते पॉसिबलच नाही, एवढी थंडी आहे. व्हाईट कलरचं सनफ्लॉवर आहे आणि येलो कलरचे फ्लावर्स. भारी वाटतं ते. ही दुसरी रूम आहे. त्या लोकांनी प्लांटेशन जे केलं आहे ना ते मस्त केलं. यांनी प्लांटेशन मस्त केलं आहे ना. सगळ्या जे त्यांचे रूम्स आहेत ना, सगळ्या रूमचा ना फ्लावर्सचीच नावं दिले. जसं आमच्या रूमला मस्करी होतं, हा मॅरीगोल्ड आहे, तिथं वरती लिली आहे. ब्रेकफास्टला आलेलो आहे. थंडीमध्ये गरम गरम चहा मस्त आहे ना. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं. याच्यात काय आहे? सांबार, चटणी, टोमॅटोची चटणी, सेट डोसा आणि सांबार. ही डोसा आणि सांबार घेतो. चटणी डोसा, सांबार, चटणी. तस्मै मस्त बोलतो. इडली, डोसा, सांबार, चटणी. चहा तर घेऊन आली, पण चहा तिथून इथून घेईपर्यंत पूर्ण त्याचा थंड. चहा थंडच होती तिकडनं बाहेर येत. हे बघा याचं काहीतरी वेगळंच चाललंय. अक्षू मस्तपैकी उटीचा आनंद घेते. अशा थंडगार वातावरणात अक्षू झोके घेते. थंडी चांगलीच लागते पण आता खाल्लंय ते हे झाले नाही तर मी काय घातले असते. माझ्या तोंडावरून तरी वाटतंय, तुम्ही तरी सगळं घातलं माझ्या कानात. आता चहा प्यायली नाही. अरे कसला वारा सुटलाय. तस्मै बस. अरे तस्मै वाऱ्याने उडाला.
आणि जसं पाऊस कमी झाला आम्ही आमची डायनो काढून उटीसाठी निघालो. पण आता आलो आहे उटी स्टेशनला. ॲक्च्युली आम्ही सकाळपासून आमचा जो रिसॉर्ट आहे तो इथून अराऊंड 20 किलोमीटर पुढे आहे आणि तिथलं वातावरण पूर्णपणे धुकं आणि पाऊस, त्यामुळे आम्ही सकाळपासून निघालो नाही. आत्ता दुपारी थोडंसं पाऊस थांबला 1 वाजता, सो आम्ही लगेच बाईक काढली आणि ज्या आहे त्या अवतारात म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आहे तसंच आम्ही निघून आलो. आणि इकडे आम्ही येऊन आता म्हटलं टॉय ट्रेन बघू, पण टॉय ट्रेन गेली आहे. टॉय ट्रेन आता नाही आहे, आता डायरेक्ट 5 वाजता येईल. सो आम्ही येऊन फक्त आता इथे फोटो सेशन करणार आहे आणि पुढे बॉटॅनिकल गार्डन वगैरे आहे किंवा लेक व्ह्यू आहे, लेकसाठी गेलो तर. सध्या आपण इकडे फोटोशूट करूया. हा उटीचं स्टेशन. तस्मय कुठे आमचा? काय पाहिजे तुला? चिप्स खाल्ले हवेत तुला? चल आणि सांग मला हेल्मेट पडतोय इथे ना, इथे उटी स्टेशनवर फोटोशूट करून आम्ही निघालो मार्केटकडे. आणि तस्मैने आता स्पायडरमॅनचं जॅकेट बघितलंय. हाऊ मच? 1499 1500. आणि आता बॉटॅनिकल गार्डनमध्ये चाललो आहे. ॲक्च्युली आम्हाला टॉय ट्रेन बघायची आहे, सो बॉटॅनिकल गार्डनमध्ये आम्ही जास्त वेळ नाही थांबणार. पटापट थोडंसं फोटोशूट करणार, व्हिडिओ शूट करणार आणि निघणार. आणि हे उटीमधलं वातावरण आहे. हे बघ इथे थांब, पाऊस आलाय, पाऊस जोरात आला. इथे थांब. गार्डन फिरून आम्ही परत उटी स्टेशनला आलो टॉय ट्रेन बघण्यासाठी. फायनली पूर्ण झालेला आहे. त्या ट्रेनमध्ये फोटो काढायचे होते. पुढे मुसळधार पावसात आम्ही आमच्या रिसॉर्टकडे निघालो. 6 वाजता पण एवढं काळोख पाऊस आहे ना, तर फॉग कळतच नाहीये. दोन्ही आहे, रस्ता काय दिसतच नाहीये पुढे. पूर्णपणे भिजून आम्ही रिसॉर्टला पोचलो. त्यानंतर आम्ही कोणतेच व्हिडिओ वगैरे केल्या नाही आणि जेवून झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला आदियोगीला निघायचं होतं अर्ली मॉर्निंग. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.